चित्रपटात दाखवलं तरी समाज म्हणत नाही हे धर्मविरोधी आहे. हे समाज म्हणतो हे पुरोगामी विचाराचं आहे. म्हणजे चित्रपटामध्ये जसं मालिकेमध्ये एका बाईने 2-4 नवरे केले तर माणसं म्हणते ते विकासाच्या दृष्टीने. तुम्ही बधीर होईल तुम्हाला काय. म्हणजे चित्रपट सृष्टीनं पिढी संपवली तरी आपण एक शब्द बोलत नाही. त्यात तुमची बोलायची त्यात उलटे त्यांनी भांग पाडला तो भांग आपले पट्टे पाडितात. शाहरुख खाननं भांग पाडला त्याच्या कुत्र्याला बिस्किट आहेत. आपलं जर शिगोर आहे ना थोडा उलय पण शाहरुख खानचा भांग पाडते. अंडरपॅन्टला वॉल झाला त्याच्या. तुम्ही बारीक अभ्यास करा. आपल्या लोकांनी आपल्या धर्माचं अनुकरण केलं पाहिजे कारण सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता आहे आपला. मग आपल्या धर्माचं आचरण केलं पाहिजे. इतरांच्या पाश्चिमात्य संस्कृतीचं पाहून आपल्याला काय करायचं. आयुष्यात त्याला पाया खोदला ह्याला पाय. आता त्याच्यात तो बाबा बसवला ना तो देवादिदेव महादेव हा गडी जरा नंगाट आहे. परून पटकान शंकर कशो फिरतो. शंकर फिरतो कशो पटकन बोला नंदीवर. आणि त्याचा पोऱ्या एक पोऱ्या उंदरावर एक पोऱ्या मोरावर आणि त्याची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण या बाबांनी दिलं पहिलं. हा बैलावर राहिला पण बायको आजही देशी आजही शंकर बैलावरची. पार्वती गेली बचत गटाच्या मिटिंगला स्कूटीवर गेली. शंकर सांभाळतोय पोर गबस रोड नको आहे मिटिंगला गेली. हा बाबा तसंच उगत लोक टापा हाणत्या महाराज. नाही तर ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत आता लोक परत माग आले नाही. सगळे हायवे तपासा. आता हायवेला बोर्ड लागलेत. आता गुळाचा चहा मिळेल. गुळा आली लोक परत. नाही तर 5 वर्षापूर्वी आपल्या घरी पाहुणा आला घरात गुळा असला ना अपमान वाटायचा पाहुण्याला. गुळाचा चहा. आमची शेतकऱ्याची बाई मागच्या दारानं जायची. शेजारच्या बाई कुंडुकड्याच्या पदराखाली वाटीत साखर आणायची. बाई पाहुण्यांमध्ये चव जायला नको म्हणून चहा कशाला द्यायची साखरेचा. आता हायवेला बोर्ड लागल्यात चहा आले का नाही माग परत. आता हायवेला बोर्ड लागले परत इथे चुलीवरील भाकर मिळेल आले का. म्हणजे त्या भाकरी गायब झाल्या. आता लोक कुठं आले परत. म्हणजे गॅस गेला आता सगळ्या भाकरी चुलीवर. आता धाब्यावर काय तयार झाली चूल. अजून 10 वर्षांना लोक परत बैल लावूया ना. लोक नाही जात कुठं. लोक फक्त वळवळ करतात. चांगलं डिझेल वाढू द्या झाले पाहिजे. लोक कुठं जातात. लोक आता सिमेंट बिमेंट स्टील वाढलं तर गपक्यात पत्रेवाले का नाही. निम्मे लोक पत्रेवाले निम्मे लोक मागे येणार मला. लोक पुढं नाही. आता बाईला मंडळ काय म्हणतं. आता आपल्या भागामध्ये 80% पोरांची लग्न कशावरून मोडते माहिती का. तो कौलाच्या घरात राहतो. म्हणजे आता हे लोकांचं आपल्या ज्ञान आहे का अज्ञान आहे. केवढं अज्ञान आहे. कितीतरी लग्न मोडले कशामुळं. द्यायला काय हरकत नाही बरं का पण पोर बांगल्यात राहत नाही. किती बिंडोक विचार आहे. महिला म्हणलं तू पोर बांगल्यावाल्याला द्यायची का. तू कशात आलती बसून. अगं तू आली तू तटेच्या गाडीत आलती. तटेची गाडी कळत तुला. मोरवा लाकडं लावायचे आडवे आणि त्याच्यात बैलाला झुल्या आणि तू याडपटच होती तेव्हा. तुला आता बांगला लागत का. आता उलट पोरीच्या आईने म्हणलं पाहिजे पोरगा जर निर्व्यसनी असेल आणि कष्टाळू असेल प्रारब्ध बदललं तर 6 महिन्यात बंगला बांधेल. निर्व्यसनी माणूस संसार चांगला करतोच. काय मत आहे तुमचं. ज्याला जुगारीचा नाद नाही दारूचा नाद नाही तो माणूस कौलाच्या घरातून स्लॅपवर जातोच. आता तुम्ही आम्ही काही डायरेक्ट श्रीमंत झालो का. प्रारब्ध आहे. आणि कोणाचं उरफाट फिरलं प्रारब्ध. मग बंगलेवाल्याला पोरी दिल्या कंपन्या बंद झाल्या. येड्या बाबडी झोपाय आले. आता प्रारब्ध काय तरी. अन्न मान धन हे तो
बसायचं. राज्याभिषेक तयार झाली. वशिष्ठ ऋषी म्हणले आजची आज करून घ्या. हे म्हणले उद्या पाहू. उद्या वर फट झालं ना. उद्या वर फट झालं. प्रारब्ध बदललं एका रात्रीत. काही कैलास बुद्धी भ्रष्ट झाली. रामायण भोंगलं. ज्याचं त्याचं प्रारब्ध. तुम्ही पहा आपल्या गावात पूर्वी जे लोक श्रीमंत होते ना लई, त्यांना आज चहा नाही. असे नाही आहेत. ज्यांना लहानपणी आपण लहान असताना ज्यांना 3-3 ट्रॅक्टर होते त्यांची पोर आता दुसऱ्याचे ट्रॅक्टर होय. आणि ज्यांना 100 एकर जमीन होती ते दुसऱ्याची वाट्यानं करतात. अशी गावात उदाहरण आहेत आता. आणि जे वाट्यानं करीत होते ते आज जिन्यातले झोपाळा टांगलाय आणि झोपाळ्यावर बसून पोरांना सांगतात पाणी भरून ये. आहेत का नाही? प्रारब्ध कोणाला सांगते. आपल्या बापाने ज्यांच्या वावरात आवता आखली त्यांना आता आवतच नाही. प्रारब्ध. आपल्या गावांमध्ये जी माणसं पुरे आजही तुम्ही हॉटेलमध्ये पहा सकाळच्या बारी जेवढे गावात श्रीमंत घर आहे ना यांच्या बापाला चहा नाही. गरीबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे बसेल दरिद्र्यावाले. आणि त्याला गरीब चहा पण ते पाहिजे हे रोजानं जाणारे. हे चहा पाहिजे त्या माणुसकी म्हणून नाही, याच्यात ठोकायची म्हणून. याच्या श्रीमंतीची लाज वाटा म्हणून ते त्याला म्हणतात दादा चहा घेता का द्या. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो जीसीबी घातला आपल्या पोरानं. काल तुला खड्डा घ्यायला घेतला तुला चहा नाही ना. काय आगला तो मजुरीला जाणार बरा नाही. अशी काही माणसं परत भिकारी झाली. काही पुरी बंगल्यात राहत होत्या. शेमल्या पोरांच्या नादी लागून पडून गेल्या. कांदे लावायच्या डोळीच्या मोकादम झाल्या. काय करत्या अशा झाल्यात ते नाही. काय चांगल्या फॅन खाली बसत होत्या पोरी. लफडे करायचे ड्रायव्हर फेवर कोणत्या नाही लागायचं भंगार भंगाराच्या गेल्या पडून. कांदे लावायच्या डोळीच्या मुकदम झाल्या. लोक तिलाही तरी तू मोकळी कवा आहे म्हणजे आमचे दे लावून कांदे. काय अवस्था झाली. म्हणजे चांगल्या घराण्यातून पुरी गेल्या आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुक्कादम झाल्या. याचं कारण काय महाराज. प्रारब्ध बदललं ना सुपडा सापच होत. काय म्हणून तर स्वतःची आत्या म्हणत होती तुझं काय चाललंय रे. तो म्हणला आई काय आत्या काय नाही आता मी चाललोय. असं कर ना मला जाताना एक दिवस जाय ना सतत संकट देत जाय. कुंतीचं भाष्य मला सतत काय दे संकट देत आहे. तू जावा मला संकट दिसेल ना. संकट आलं का मी तुझं नाव घेणार आणि मी तुझं नाव घेतलं तर तू माझ्या येणार. काय मागणं होतं. या बाबाची बाय हे ह्या बाबाच तसंच आहे बाबा शंकराचं. याची मेली बायको. पूर्वीला बायका करायची लोक. बायको म्हणजे यंदा 82 लग्न तिथे आहेत. 82 किती लग्न जमले डोकरी. पळून गेलेले लफड्याचे वाजा करा जमानच लग्न. कोण पोरी देत महाराज. 17-18 वर्षाची पोरं जर कोटरी पिऊन मुंगलं देत कोण पोरी देईल आणि का द्यायच्या. 22 आणि 23 पोरं जर धाब्यावरून धरून आणायला लागत. 70ची पल्सर 10चा मोबाईल देवळा पुढं धाब्या पुढं लावून पोरं जर कोटरी पेतात. काल आता हे एवढे यांना मोबाईल आहेत. काल पिढी सुधरण यांना बायको करेपर्यंत डोळे राहत नाही आणि हे गडी राहत नाही. मग काय करायचं. पिढ्या संपल्या महाराज. या 4-5 वर्षामध्ये त्यानंतर बापाने पोरांना खांदा दिलाय महाराज. लोक विचार करायला तयार नाही आणि लोकांना कोणाला घेणं नाही. लोक फक्त तात्पुरते. काय मध्ये तुमचं काय. आज 4 महिन्यापूर्वी आपल्या तालुक्याने महाराज महाराष्ट्रानं सगळ्यांनी दुःख पाहिलं आणि आपल्या माणसाने दुःख पाहिलं. 50 वर्ष दुःख पाहिलं नव्हतं एवढं दुःख आपण 3 महिन्यात पाहिलंय. प्रत्येकानं जवळचा एक नातेवाईक घालवलाय महाराज. कुणाची तरी आई गेली कुणाची तरी बाप गेलाय महाराज. काय फरक पडला लोकांना कोरोनानं माणसं मेल्याचा. काय फरक पडला. पाणी पाजायला पोरगा नव्हता. रडायला बायको नव्हती आणि भाऊबंद पेट होता कसा हे पाहायला सुद्धा नव्हती. अरे पिंड दान झालं नाही. एवढे चित्र आपण डोळ्याने पाहिले. एका गावानं 50 माणसं जाळलीत. जाळायला कोणी गेलं नाही. आणि हे चित्र पुस्तकातले नाहीत महाराज. हे 3 महिन्यापूर्वी प्रत्येकानं अनुभवलंय आपण. एक झाडून यायचं आहे दुसऱ्याला घेऊन जायचं आहे. चित्र आणा डोळ्या पुढं. पण कवडी मात्र लोकांमध्ये माणसं मेल्याचा परिणाम झाला नाही. कोरोनानं माणसं गेली. ज्यांच्या घरातली माणसं गेली त्यांच्या घरात इस्टेटीवरून भांडणं चालू आहेत. माणसं मेल्याचं अजिबात दुखणं नाही. काय मध्ये तुम्हाला बाप मेल्याचं लोकांना वाईट वाटलं नाही. खाते फोडून मेला नाही याचं वाईट वाटलं.
भाऊ मेल्याचं लोकांना वाईट वाटलं नाही, त्याला फक्त पोर व्हायला लागत नव्हतं याचं वाईट वाटलं. लोकांना काहीच वाटलं नाही. नवरा गेला तर सुद्धा महिलांना काही वाटलं नाही, फक्त इस्टेटीसाठी बाया बांधायला तयार आहेत. काय मत आहे तुमचं? आज कीर्तना जेवढे माणसं बसेल ना, प्रत्येकाच्या घरात 1.5 महिना झाला इस्टेटीवरूनच कुदाकुद्या आहे. माणूसाला कितवा महिना हे सुद्धा ध्यानात नाही. घालायचे ना आपल्याला महिना कितवा हे जो जेवायला पाहुणा येत होता तो म्हणला उद्या महिना आहे. उद्या आहे का? सांगतो पप्याच्या आईला ती काय म्हणते बघ. मग मागून यानच फोन केला, पप्याच्या आईची तब्येत बरोबर नाही, आम्ही देतो गायला घास. तुम्ही काही इस्टेटी पायी माणसाने रक्ताचे नाते तोडून टाकले. काय मत आहे तुमचं? आणि कुठं नाते राहिले? बाप मेल्यावर बहिणीने भाऊ जेवढे खाते फोडायचे केले तेवढे यमाने केले नसते. इतके बहिणीने जाम केले हो, इतके जाम. उलटी बहीण म्हणते आज मा घर दिसलं तुला. तुम्हाला बाई चूक झाली सही कर. ती म्हणते थांब त्याला विचारू दे. त्याला म्हणजे कोणाला? तुला ऐकीचा नाही का त्याला? तो म्हणतो लावून धर, 1.5 लाख मिळतील. काच का नाही रे नाही कुणाची कोणी नाही रे नाही कुणाची कोणी नाही रे नाही कुणाची जाऊ दे. कीर्तनात बसलेले सगळे माणसं ही इंदुरीकडचे कीर्तन आहे. महाराज माझ्या आयुष्यात एकच खोडे, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगितो, फळं भोगितो. उठलो कल्ला फळं सुरू. पण हे मुद्दे काळाची. मी वेगळा विचाराचा माणूस. व्यक्ती मेली तर मरू द्या, धर्म टिकू द्या. आज धर्म टिकवणं काळाची. आपल्या लोकांना धर्माचं भानच नाही राहिलं. शिवाजी महाराजांचं नाव टपरीला दिलं आपल्या लोकांना. संत तुकाराम पोल्ट्री फार्म. काय चाललंय काय? संत तुकाराम पोल्ट्री फार्म, माऊली धाबा, श्रीराम कुल्फी. अरे तुझ्या बापाचं नाव दे टपरीला. तुझ्या मेवणीचं दे ना बिअर बार, मेवणी बिअर बार दे. आपल्या लोकांनी धर्म. तुम्ही इतरांचा अभ्यास करा ना, धर्मावर किती निष्ठा आहे का त्यांची दुकानदाराला नाव पुढं. मग आपल्याच लोकांना काय रोग झालाय. आपलं एकनाथ महाराज रसवंती गुरु, संत एकनाथ रसवंती गुरु. संत एकनाथ रसवंती गुरु. अरे चाललंय काय? त्या सावता बाबाने बिचाऱ्यानं हृदय फाडलं आणि देवाला बसायला जागा दिली. यांनी संत सावता रेस्टॉरंट नाव दिलंय. अरे काय तुम्हाला नक्की झालंय काय? पारच धर्म कळा ना. प्रियसीचं नाव दे, स्मार्ट पीस 5 स्टॉल दे. आता हे लोकांनी कशी नाव दिले पहा बरं. सरपंच चहा चांगलं नाव येते, त्याला ऐकीचं नाव येते, शोभत आहे त्याला. सरपंच चहा. आता सरपंच चहा झाला ना. सरपंच चहा, उपसरपंच चहा, आमदार चहा. बरोबर आहे, लेवलच आहे. 7-12 हॉटेल हे तर एकदम योग्य नाव आहे. 7-12 निघाला तरच हॉटेल. काही हॉटेलांना नाव बाकी सुंदर आहे. गारवा, रानवारा. बरोबर आहे ना. रानचा वारा, जमिनी कान वाऱ्यात या. हे ठीक आहे, पण साधू संतांची नाव नसावं. तुमचं काय मत आहे? आता या माणसाने नाव दिलंय मंदिराला काशी विश्वेश्वर. यांनी 2-3 शंकर एकत्र केले. काशीला शंकर आहे आणि विश्वातही शंकर आहे. नाव शोभत ना ते काशी विश्वेश्वर मंदिर, अगस्त्य ऋषी. नाव शोभत ना. काही करायला लागले तुम्ही, काय करणार त्याला? या बाबाचं असं झालं. याची बायको मेली शंकराची. पूर्वीला बायका करायचं लोक. तिथे काही रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही. भजनच सुरू केलं रामाचं भजन सुरू केल्यामुळे माणसं मारायची बंद झाली. हा गोडी गुतला माणसं भजन करणार आणि न जावेता येतं शिवा. या मला तिथं जाता येत नाही. माणसं मरण. मग वरच्या मीटिंग घेतली. इंद्रचंद्र हे नगाडू दे. वर लय लफडेत मला. आता वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते तरी मी घेऊन नाही आलो. तरी तुम्हाला 2-3 लफडे सांगतो. इंद्र पडली, भागात चंद्र झाला. या वरच्यानी पठ्ठेकीने भांडण केले. म्हणजे खालून माणसं वर येई नका. ते म्हणजे यायचं जाऊ दे, बहुतेक शंकर करतोय भजन.
आणि जिथं भजन चालते तर या मला जाता येत नाही. मग हे म्हणले शंकर बिघडवायचं काय करावं लागेल. मी वय हे लोक मेले नाहीत महाराज आणून आडनाव बदलून जन्माला आले नाही तर टोळी तीच. हे रावण दुर्योधन यांच्या फक्त आडनावात बदल झाला नाही तर वागणं. ही मंडळी म्हणली मग त्याला बायको करून द्या. बिघडवायचा सोपा उपाय. बायको केली का कसाही माणूस असू द्या मापतच आला पाहिजे. स्त्री आहे ती. स्त्री म्हणजे खेळ आहे. गालात असली तर माणूस जमिनी किती. अहो कापड दुकानात पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तर माणूस उभी राहत्यात. ती स्टॅच्यूर असते ना प्लॅस्टिकचं तरी म्हातारी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकची आहे काय हत्या आहे काय घेऊन बसले तुम्ही. महिला मंडळात 14 वर्ष राम वनवासाला गेला. 14 सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डुकून नाही पाहिला रे. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत काठीनं भाकरी लुटी ती. लांब काठी किती भाकरी लुटी आणि खिडकीतून डोकून पाहते. झोपलाय का झोपला. झोपू दे झोपू दे त्याच्या कर्माची फळं भोगितोय. झोपू दे झोपू दे. आणि हाच तिला येड्या बाबलीत म्हणायचं इश्क ही मेरी जिंदगी आहे काय. हो शंकराची बायको मेली आणि सांगितलं बायको करून द्या. हे ब्रह्मदेव विष्णू आले शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही आम्ही यांच्या संग आलो. तुम्ही उघडा डोळे नावाचा होता कार्यक्रम. ते म्हणले मग तुम्ही बायको करा. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलोच का पण मला बायको द्यायला उठलाय कोण. नवरदेव का पाया झोगाय का. आता आपल्या लग्नाने एक पद्धत आली जरा पुढे लोक लक्ष घाला. ते तांदूळ वाटणारे किंवा ते पुढे येणारे यांचे ड्रेस कशाचे मावळ्यांचे. मावळे आणि ते काय वाटते मग थोडा विचार करा. याच्यावर घरी गेल्यावर विचार करा. ड्रेस कोणचा आहे मावळ्या. मावळ्यांच्या ड्रेसवर नाही तो त्या ड्रेसचा अपमान. मावळे आपण मावळेच ना. आपल्या ते लोकांनी थोडा विचारच केला पाहिजे बा. त्याला ड्रेस तुम्ही दुसरा द्या. त्याला तो टोप बीप चांगला भारी ती टोपी बिपी मस्त चोप. आता हा आमचा चोपदाराचा ड्रेस आहे तसा शोभतो तो. आता त्याला पांढरा शर्ट आहे तो शोभतो. हा शोभतो. हे ठीक आहे चोपदार आहेत म्हणून ठीक आहे. आता ते लग्नांमध्ये जे हिंडतात ना त्यांना कपडे लाल आहे पण टोपी मावळ्याची. कंबार सुद्धा बांधितात ते लोक आणि काय करतात नाही तुम्ही त्याला दुसरा द्या बरमुडा द्या. हा तुम्ही त्याला दुसरा ड्रेस द्या जगा द्या गाऊन द्या बरमुडा द्या नाही तर भोंगळा ठेवा पण मावळ्यात नाही. विनोद नाही मला काही गोष्टी आहे ना तो लोकांना वाईट वाटतं. हा माणूस डायरेक्ट बोलतो. तुम्ही मला घोडा लावा पण ज्या गोष्टी धर्मासाठी सत्य आहे ना त्या टिकवल्याच पाहिजे. आता तुम्ही नवरदेव मानपात आणताना आपल्याकडे अजून एक पैशाचा माज आलाय. तुम्ही त्याच्यावर काय धरता. आता तुम्ही अभ्यास करा. नवरदेव येतो त्याच्या डोक्यावर कोणाची छत्री झाली तुम्ही. ती राजांची छत्री. पूर्वी राजा जेव्हा दरबारात यायचा तेव्हा त्याच्यावर छत्री. काही काही ठिकाणी पूर्वी जुन्या म्हाताऱ्यांच्या काळात सावकारकी असायची तर सावकाराला सुद्धा त्या काळात ती छत्री धरलं. आता तुम्ही ते येडपाट नवरदेवाला छत्री धरता काय बोलायचे तुमच्या पुढं. मग रातचं कोण पाहतं त्याला. रात्रीच्या लग्नाला छत्री त्याला दिसत नाही का. पुढं पाऊस मारलाय मरणाचा बेवडा नवरदेव तो दोकान त्या लायकीचा आहे आणि त्याच्यावर तुम्ही छत्री कोणची धरली त्याच्यावर साडी धरा. नाही काही काही गोष्टी ना महाराज पैशाच्या घमेंडीत धर्म बुडेल असं केलं नाही पाहिजे. आपण डायरेक्ट तसंच करायला लागलो म्हणजे कसं जमले आणि आपल्या लोकांना तो मोठेपणा वाटतो. आता एक त्याच्यापेक्षा नवीन पद्धत आली. ते रबराच्या फुग्यासारखं एक आणलंय अशी बुंगत बुंगत नवरा नवरी खाली येते वर टांगीत येत ते. मग तो बँडवाला गाणं लावणार आणि ती दोन्ही आडफटे एका माझ्या गळ्यात हात घालणार. ते नवरदेव नवरीचा हात धरणार या 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 मेली नवरी घास खुरपू खुरपू. आणि नवरदेवाला जर शिवारा डुसणे आणतोय त्याला का वर पाठी द्या. तो डायरेक्ट वर पाठवला खाली आणताच का आला. काही काही गोष्टी ते लग्नांमधले जे पैसे आहेत ना मला सत्काराचे पैसे वाचून तुम्ही शाळेला कॉम्प्युटर द्या.
आणि आता शाळेला फेटे बंद करा आणि शाळेला एक कॉम्प्युटर द्या. इथून पुढचं शिक्षण कॉम्प्युटर काळाची. तुम्ही लॅपटॉप द्या, लोकांना पोरांना सुविधा द्या ना. शाळा डिजिटल करा, लग्नाचे सत्कार बंद करा, आहेर बंद करा. 100 जणांना फेटे बांधता आणि 300 जणांचं नाव सुद्धा घेते नाही, म्हणजे तुम्ही पाप करते महाराज. 10 जणांना फेटे बांधले त्यांचीच माईक नावं घेता, बाकीचे गाला मांड उपट्या आले का? नाही, या गोष्टीला कुठंतरी कंट्रोल केलं. आता गावाने एक निर्णय केला पाहिजे, अजून 3-4 वर्षानं देण्यात ठेवा सरपंच बिरपंच गावातले. अजून 4-5 वर्षानं, 5 वर्षात विजेचा प्रश्न भयानक होणार आहे. होणार. आता गावांनी मिटिंगा घेऊन थोडासा पैसा जाईल, पण गाव स्वतंत्र सौर ऊर्जेवर केलं पाहिजे. तुमचं काय म्हणतं? ही गावात थोडे पैसे जातील आणि ते कधी तरी जाणार, पण शेतकऱ्याला अजून 5 वर्षानं 500 रुपये महिन्याला लाईट बिल भरणं शक्यच नाही. शेतकऱ्याला उत्पन्न काय? एक तर शेती सगळी निसर्गाच्या आधी नाही, एक तर आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. पूर्वी डोकरीमध्ये सहज 90 टन मुस्काडीत होता माणूस, सहज. आज 40 वर आलं ना, आलं का नाही? 40 वर टनेज केवढ्यावर आलं? मग निम्मी उत्पादन क्षमता शेतीची कमी झाली, पण खर्च तेवढाचा. खर्च त्याच्यापेक्षा जेव्हा 100 टन ऊस नागायचा तेव्हा युरियाची 200 ला होती, आता 266 ला आहे. ते 66 रुपये वाढले. मग इथून पुढच्या कालावधीमध्ये शेतीचे उत्पादन कमी झाले आणि शेती निसर्गाधीन झाल्यामुळं शेतीला जॉईंट व्यवसाय करावा लागेल आणि कौटुंबिक खर्च कमी करावा लागेल. तुम्ही जर सौर ऊर्जा केली तर कसेही झालं तर प्रत्येक घराचे 500 रुपये महिन्याला. मोबाईल आहे, बॅटरी आहेत, या गोष्टी गावाने एकत्र बसूनच केल्या पाहिजे. काय माहिती? आणि आज हे जर केलं नाही, इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्या नदीच्या कडेला पाणी जरी असलं तरी भविष्यामध्ये ते पाणी वावरात सुद्धा येईल याची गॅरंटी नाही. इथून लाईटीचा प्रश्न तर उद्भवणार आहे, पाण्याचं डिवायडेशन होणारच आहे. आपण जरी नदीच्या कडेला तुम्ही मी असलो तरी आपल्याला पाण्याक पाहावा लागेल, भरायला मिळणार नाही. मग थोडे पैसे जरी गेले तर सौर ऊर्जा जर केली तर निदान आपण शेतीतच जगू शकतो. या गोष्टी काळाची. उद्या जेव्हा होईल ते सगळं, जेव्हा सगळं पाणी वाटप होईल तेव्हा आपल्याला किती रोटेशन येणार आहे? काही तुम्ही असा विचारच का करते नाही? नोकऱ्या लागणार नाही, नोकऱ्या लागणार नाही. एक तर प्रॉब्लेम असा झालाय, आपल्या लोकांना पोरच नाही. इनमीन एक पोर आणि क्षेत्र राहणार नाही. आपले सगळे घर वाहिले निघतील डोकरीतले, तेव्हा मोठा शेतकरी 2 एकरचा राहील. आज ते सगळे जेव्हा वाहिले निघतील घर, तेव्हा डोकरीमध्ये सगळ्यात मोठा शेतकरी 2 एकरचा. मग त्या 2 एकर मध्ये त्यानं गोठा बांधायचा पुढं आणि कांदे लावायचे. जमीन राहणार. इंदुरीकर मरल तरी तुम्हाला ह्या मुद्द्यांची आठवणी. आणि आता एकत्र येण्याची गरज आहे. आणि मग तो देव बसला आणि तुकाराम महाराज म्हणले, कसा बसला? उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, उभारीला हात, आता आपल्याला मंदिर बांधणं आणि प्रांतनिष्ठा का करायची तर माणसं वाकली. दुःख सगळ्यांनी भोगले. वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला एक वाक्य सांगता, निवृत्ती महाराज वक्ते गेल्यानंतर धर्मावर बोलणारा महाराज राहिला नाही. आता जी महाराज राहिले ही सगळी शाळपट मंडळी राहिली. माणूस
याची त्याची लाल करणारी. हा, तुम्हाला फार चांगलं म्हणायचं. पण घोडा लावून धर्म सांगणारा माणूस गेला, झटकाच झाला. निवृत्ती महाराज वक्ते अजून 5-6 वर्ष राहायलाच लागत होते. काय मत आहे तुमचं? जागेवरच मंडळी आली असते. घोडा लावून धर्म गेली माणसं. महाराज बाबा महाराज इंगळे गेले, चाली गेल्या, जगन्नाथ पवार गेले, तत्वनीय चिंतन गेलं. महाराज जगन्नाथ आल्यानंतर तत्वशील चिंतन कोण करायला राहिलंय? इथं कोणाला वेळ आहे? आता मेमरी कार्ड पाठ करून कीर्तन करायचंय. आता कुठं चालतं का ते? पण पहाटी उठून साधना करणार जगन्नाथ पवारानंतर माणसं राहिली कुठं? जुन्या म्हातारीने या धुमळवाडीच्या माणसाने जवळून पाहिलेले माणसं जगन्नाथ पवार, त्या तुडीचा विद्वान माणूसच संप्रदायाचा. लोक विसरून गेली. महाराज लोकांना काही घेणं नाही. काय मत आहे तुमचं? सिजनेबल आहे. गळ्यात माळ घाला, कपड्याला गंध लावा. सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा